तर मला माझ्या दिसण्यावरनं लोकांनी किती मला ट्रोल केले. म्हणजे अगदीच माकड आहे असे शब्द, माकड आहे, इडलीवाला आहे, परत काय गव्हर्नमेंट जॉबवाला आहे, बिझनेसमॅन आहे, डुक्कर आहे, इथपर्यंत लोक बोलले. ठीक आहे, मला काय, मला किती लोक तर रील्स पाठवतात माझे मित्र, अरे किरण तू कंप्लेंट का नाही करत. मला करू दे की त्या लोकांना काय करायचं ते. किती कंप्लेंट करणार आपण, 1 करणार, 2 करणार, 3 करणार, किती करणार. कितीतरी फेसबुकचे ग्रुप्स आहेत मोठे मोठे. म्हणजे आता या तारखेला मी तर ऍक्टिव्ह झालोय सोशल मीडियामध्ये. सगळे ग्रुप शोधतो की कोण कोण काय काय बोलते. जिकडे बघावं तिकडे जान्हवी, जिकडे बघावं तिकडे जान्हवी. मला एक गोष्टीचा आनंद पण आहे की एवढे लोक बोलतात माझ्या जान्हवीबद्दल, म्हणजे तिला एवढे लोक ट्रोल करतायत, प्लस मला पण करतायत. त्यातल्या अजून एक फेसबुकचा ग्रुप आहे, मस्त ग्रुप आहे तो, बिग बॉस मराठी. पण त्याच्यामध्ये ना जी लोक आहेत 2000 जास्त लोक नाहीत, काय काय 70-80 हजार असे मोठे मोठे ग्रुप आहेत. त्या ग्रुपमध्ये जर गेलात ना, मी ती लिंक ठेवीन माझ्या याच्यावरती. तो ग्रुप एवढा मस्त आहे ना, ते लोक जे बोलतात तिला ट्रोल करतात आणि काय 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 तिच्या बोलतो, म्हणजे अगदीच वाईट काहीच बोलत नाही. म्हणजे बोलायला गेलं वाईट नाही बोलत, पण जे शब्द बोलतात ना ते शब्द बघा, तुम्ही ट्रोल करा, त्यांच्याकडनं शिका. 2000 फक्त, जास्त नाही, 2000 त्यांचा काहीतरी काल की परवा झालेत मी बघितलं. आणि ते लोक एवढे मस्त बोलतात ना, जबरदस्त. आता मी जेव्हा त्या लोकांना माहिती पडलं मी तिकडे आहे, तर किती लोक विचार हा नक्की किरण केले ओरिजिनल आहे का फेक आहे. भरपूर लोकांनी त्याच्यात केलं. मग ज्याला एकेकाला मी ऍड करत गेलो माझ्या फ्रेंड, प्रत्येकाला माहिती पडायला. मग त्यात तिथे लोकांनी जी मला रिस्पेक्ट दिली, दाजी, म्हणजे दाजी 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 करून, दाजी आले का, दाजी कुठे राहिले, म्हणजे माझ्या प्रश्नाचे उत्तर मला उत्तर दाजी कुठे आहेत, मग दाजींचं उत्तर म्हणजे माझं उत्तर. मग ते लोक जे मजा करतात ना ते बघा. तुम्ही बघा ना, तुम्ही गेम बघा, कसं चांगल्या भाषेत पण एखाद्या विषयी ट्रोल करा ना. ते लोक अजून दाजीना राग येईल असे बोलत लोक. मला राग नाही, तुम्ही बिंदास बोला, काय तुमचं मत तुम्ही मांडा. एकही तर आज टाकलं की दाजी तुम्ही, मी त्यांना बोललो ना मी न्यूज मध्ये जाणार आहे, मी आपल्या ग्रुप बद्दल बोलेन. एकीने टाकलं दाजी माझं नाव नका घेऊ, माझा नवरा खूप बेकार आहे, मी तुझ्या नवऱ्याला सांग मी येईन तुझ्या घरी माफी मागायला, तर तिला काय वाटलं तर. एकीने टाकलं की अहो नका टाकू पर्सनल. तर मी त्यांना बोललो मॅडम आमचा गमतीचा विषय आहे. तर ते बोलले की नका मॅडम असं नका करू, आणि मी माफी मागितली. माफी नका मागू, आपलं गमतीचं, माझा गमतीचा विषय आहे. मग त्यांचा बोलायचा उद्देश काय होता, बरं ठीक आहे मग तुमचंच नाव घेतो. म्हणजे असं करा ना की तुम्ही एखाद्याला ती बोलते म्हणून मला ट्रोल कराल, मला काही फरक पडत नाही. तुम्ही बिंदास ट्रोल करा, अगदी अगदी म्हणजे मला काही बोला, मला काही फरक पडत नाही. 3 महिने फक्त आहे शो, नंतर कोण किरण किल्लेकर, जान्हवी किल्लेकरला सगळ्यांनी बाद केलंय, तिचं करिअर खराब केलंय तिने, तर ती दिसणार पण नाही असे लोक बोलतात. बघूया पुढचं पुढे, आतापासून कशाला बोलून पाहिजे. आता घरात जायची संधी मिळाली तर जान्हवीला काय सल्ला द्याल तुम्ही, एक पती म्हणून, एक मित्र म्हणून. मला वाटतं ती खूप हुशार आहे, तिला मला सल्ला द्यायची गरज लागणार नाही. तिला फक्त एवढंच बोलेन, बाई तोंड सांभाळ, बोलताना विचार कर आणि मगच बोल, तू काहीही बोलू नकोस. आणि बोलताना माणूस कोण आहे बघ. आता रितेश देशमुख यांनी एक शब्द वापरला ना, मुद्दा बरोबर होता, शब्द चुकले. तर मी तिला बोलेन तुझे शब्द कधी कधी बरोबर असतात पण माणूस चुकतो, कुठल्या माणसाला बोलतो ते बघ, हे बोलेन तिला मी. तो जर माणूस निक्की असता ना तर लोकांनी वा वा टाळ्या वाजवल्या असत्या, बरोबर की नाही. ओव्हर ऍक्टिंग हा शब्द निक्कीला बोलले असते ना तर टाळ्या. आता मे बी आत्ता जर बोलली तर लोक फेक आहे, ही अशी वागते, हिला आता काम भेटणार नाही म्हणून ही अशी करते. ठीक आहे, नाही भेटलं काही प्रॉब्लेम नाही. लोकांना ज्यांना माहिती आहे की ती काय आहे ते सगळे सपोर्ट, तिचे सपोर्टर्स पण खूप आहेत, पण ते खुलून येत नाहीत. आता येतील मला वाटतंय, कारण तसे वागायला लागले तर येतील सगळे, तोपर्यंत सांगू शकत नाही.